नमस्कार मित्रांनो. ईएफटीच्या माध्यमातून अनेक टॉपिक वरती आपल्याला त्याचा फायदा घेता येतोय. आज आपण घेणार आहोत की विद्यार्थ्यांसाठी स्टडी करत असताना त्यांना त्रास होतोय. तो त्रास याचा आहे की प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करता येत नाहीये. समोर असलेल्या बुक्स वरती, समोर असलेल्या सिलेबस वरती प्रॉपरली कॉन्सन्ट्रेशन करता येत नाहीये. मित्रांनो, या टॉपिक वरती ईएफटी अतिशय प्रभावीपणे काम करते, प्रश्नच नाही. पण कशी काम करते, त्या संदर्भात कशा पद्धतीने आपल्याला टॅपिंग करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत. सुरुवातीला टॅपिंग समजून घेत असताना किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी, आपल्याला अभ्यासात लक्ष लागण्यासाठी म्हणून ज्यावेळेस टॅपिंग समजून घेतोय ना, तर त्यासोबत आपल्याला 2-3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे खास करून कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, एकाग्रता करता येत नाही आपल्याला. याचा अर्थ म्हणजे खूप फोकस करून आपण कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे, नाही इथं फोकस केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, असं म्हणून ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो तर तसं प्रयत्न करायची गरज नाहीये. तर काय करायचं, तर आपल्या वाटेला म्हणजे आपल्या समोरचे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, म्हणजे ज्याचा आपल्याला त्रास होतोय, तो त्रास जरी कमी केला ना, तर आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल. मग आता जनरली त्रास कशाचा होऊ शकतोय, तर पहिली गोष्ट आहे की जे आपण सिलेबस किंवा जे टॉपिक वाचतोय तिथं आपलं मन लागत नाहीये. मग मन का लागत नाहीये, तर त्यातलं आपल्याला कळत नाहीये, म्हणजे लिंकच होत नाही. तो सब्जेक्ट, तो टॉपिक, तो कन्सेप्ट लिंकच होत नाही. त्यामुळे आपल्याला आपलं मन भरकटते, मग समजत नाहीये. त्याच्यानंतर काय डिस्ट्रॅक्शन होऊ शकतंय, भीती. भीती कशाची, अरे आपल्याला जसं पाहिजे तसे मार्क नाही भेटले, तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट नाही आला तरची भीती. आणि आपण कम्पेअर करतो, हे नॅचरल स्वभाव आहे आपला. आपण इतरांशी कम्पेअर करतो. आपल्याला एखादी गोष्ट नाही समजली, आपल्याला एखादी गोष्ट अवघड वाटत असली, तर आपण लगेच दुसऱ्यांशी कम्पेअर करतो. अरे त्याला किती जमतंय, त्याचा किती व्यवस्थित अभ्यास चालू आहे, तो किती आपल्यापेक्षा हुशार आहे, असं कम्पेअर करत राहतो. आणि 5वं आणि महत्वाचं आहे ते आहे मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन. म्हणजे मोबाईलचं ऍडिक्शन असणं म्हणा, किंवा मोबाईल आपल्याला कायम सोबतच पाहिजे असतोय असं म्हणा. तर यापैकी ना या 4 टॉपिक वरती आपण फोकस करतोय, आणि जे मोबाईल बद्दल आहे ते मात्र आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय.